तर 10वी ची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. 10वी झाल्यानंतर खूप सारे प्रश्न पडतात, की याच्यानंतर कोणतं करियर निवडावं? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं 11वी-12वी ला जावं, की डिप्लोमा निवडावा? याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. ते मी सायन्सच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय. मग 11वी-12वी सायन्समध्ये करावी, की डिप्लोमा करावा? हा आजचा आपला विषय आहे. तर याच्यामध्ये जर आपण सुरुवात करताना पाहिलं, तर तुम्हाला 11वी-12वी कधी करावी आणि डिप्लोमा कधी निवडला पाहिजे? आता डिप्लोमा हा स्पेसिफिकली इंजिनिअरिंग मानता येईल. ज्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगमधला पहिला टप्पा पार करता येईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला डिग्री कंप्लीट करून घेता येईल. म्हणून ज्यांना स्पेसिफिकली इंजिनिअरिंगला जायचंय, अशा विद्यार्थ्यांनी डिप्लोमा निवडणं खूप गरजेचं असतं. तर डिप्लोमामध्ये असतो काय? तर डिप्लोमामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा अभ्यासक्रम असतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस तुम्हाला मिळतील. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर मेकॅनिकल, सिव्हिल अशा ज्या काही ब्रांचेस इंजिनिअरिंगला तुम्ही 12वी नंतर घेऊ शकता. त्या ब्रांचेस तुम्ही 10वी झाल्यानंतर डिप्लोमा थ्रू त्याचा जो काही बेसिक कन्सेप्ट आहे ते 3 वर्षानंतर शिकण्यास तुम्हाला मदत होते. आणि याचबरोबर डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जॉब हेही मिळू शकतो. डिप्लोमा बेसिसवर खूप साऱ्या कंपनीमध्ये जॉब मिळतो. ह्यासाठी तुम्हाला त्याच्या चांगल्या स्किल असणे गरजेचं आहे. वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, त्या तुमच्या स्किल प्लस इंटरव्ह्यू बेसिसवर तुम्हाला कंपनीमध्ये सिलेक्ट करतात. सो हा एक ऑप्शन तुमच्यासाठी चांगला राहतो. आता विषय झाला डिप्लोमाचा. आता विचार करू 11वी-12वी कोणत्या केसेसमध्ये घ्यावी? आता 11वी-12वी सायन्स नंतर आपल्याला खूप सारे पर्याय अवेलेबल राहतात. 11वी-12वी मध्ये तुम्ही ठरवू शकता, की तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं का मेडिकल किंवा फार्मसी सारख्या इतर गोष्टी किंवा बी-एस-सी करायच्या आहेत. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, त्याप्रमाणे 11वी-12वीला विषयाची निवड करू शकता. 11वी-12वी मध्ये तुम्ही जर समजा तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाचे सब्जेक्ट्स असतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. आणि जर तुम्हाला मेडिकलला म्हणजे नीट्स एक्झाम देऊन डॉक्टरसाठी फ्युचरमध्ये आपल्याला करियर करायचं असेल, तर तुम्हाला मात्र बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या 3 सब्जेक्ट्सकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपण याला पी-सी-बी म्हणतो आणि जे इंजिनिअरिंगच्यासाठी आहे त्याला पी-सी-एम असं म्हणतो. या दोन्हीसाठी तुम्हाला 12वी नंतर इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला सी-ई-टीची एक्झाम द्यावी लागते. तर मेडिकल जाण्यासाठी तुम्हाला नीटची एक्झाम द्यावी लागते. आता प्रश्न आला फार्मसीचा. फार्मसी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सी-ई-टी द्यावी लागते. त्याच्यामध्ये ते पी-सी-बी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या 3 सब्जेक्टचा अभ्यास करून फार्मसीसाठी जाऊ शकता. फार्मसीमध्येही 2 टाइपचे येतात. त्याच्यामध्ये डी फार्मसी, बी फार्मसी. डिप्लोमा पण आहे आणि डिग्री पण आहे. सुरुवातीला तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा किंवा 12वी नंतर डिग्री या 2 ऑप्शनकडे जाऊ शकता. म्हणून 11वी-12वी करणाऱ्यांकडे ऑप्शन खूप आहेत. ते 12वी झाल्यानंतर बी-एस-सी, बी-सी-ए सारख्या कोर्सेस कडे पण नंतर लक्ष देऊ शकतात. त्याच्यासाठी तुमचा 11वी-12वी सायन्समध्ये झालेलं पाहिजे. तर मग 11वी-12वी सायन्स निवडताना सब्जेक्टची चॉईस करणंही तेवढंच महत्त्वाचं ठरत असतं. पण प्रश्न असा येतो, आता बरेच विद्यार्थी 10वी नंतर चांगले मार्क मिळालेले असतात. मग ते डिप्लोमाला सहज ॲडमिशन मिळू शकतं. म्हणजे एखाद्याला 80-90% जर असतील, तर तो इझिली डिप्लोमाला कॉम्प्युटर, ए-आय-डी-एस सारख्या चांगल्या ब्रांचेस घेऊ शकतो. पण हाच विद्यार्थी जर 11वी-12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री सारख्या सब्जेक्टमध्ये उद्या चांगले मार्क्स मिळवला नाही आणि त्याला पर्सेंटेज कमी पडले, तर त्या विद्यार्थ्याला नाईलाजाने दुसऱ्या ब्रांचेसकडे जावं लागतं. म्हणजे 10वी नंतर 12वीला पर्सेंटेज चांगले असणे, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून 12वी नंतरही तुम्हाला डिप्लोमा करता येतो. तुम्ही 12वीच्या बेसिसवर सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळतं. पण त्यावेळेस तुम्हाला मार्क्स तुमचे महत्त्वाचे ठरतात. 12वीला चांगले पर्सेंटेज असणं महत्त्वाचं ठरतं. आणि जर समजा तुम्ही 12वी मधून सायन्समधून कंप्लीट केली आणि आता तुम्ही इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला काय करावे लागेल, की सी-ई-टीला चांगले मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 12वीला पर्सेंटेज चांगले मिळाले, पण सी-ई-टीला कमी मार्क्स मिळाले, तरीही तुम्हाला सी-ई-टीच्या बेसिसवर ॲडमिशन मिळणार आहे. म्हणून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की 12वी झाल्यानंतर तुम्हाला ग्रुप क्लिअर करावा लागतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ याच्यामध्ये मार्क्स पाडावे लागतात. त्याचबरोबर
त्याच्यानंतर तुम्हाला सीईटीच्या एक्झाममध्ये चांगले मार्क मिळवावे लागतात. मग सीईटीला जर तुमचा स्कोर चांगला आला, त्या बेसिसवर तुम्हाला इंजिनिअरिंगचं चांगलं कॉलेज मिळतं आणि भविष्यात तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला 12वी नंतर त्यासाठी तुम्हाला 11वी-12वी मध्ये मेहनत घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं फ्युचर त्याच्या बाबतीत तयार होतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सांगायची ही गोष्ट आहे, की ज्यांना इंजिनिअरिंग करायची त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत. 10वी नंतर डिप्लोमा निवडा आणि डायरेक्टली आपली इंजिनिअरिंगची जर्नी चालू करा किंवा 11वी-12वी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे 3 सब्जेक्ट्स घ्या. चांगले मार्क्स मिळवा आणि पुन्हा एकदा सीईटी देऊन इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करा किंवा तुमचे प्लॅन्स अजून ठरलेले नाहीत. तुम्ही 10वी मध्ये कन्फ्यूज आहात आणि तुम्हाला कोणता करियर ऑप्शन निवडावं हे तुम्हाला लक्षात येत नसेल, तर तुम्ही त्यावेळेस 11वी-12वीला सब्जेक्ट्स घेऊन नंतर ठरवू शकता, की तुम्हाला कोणत्या फील्डकडे जायचंय. तुम्हाला फार्मसी करायची, इंजिनिअरिंग करायची, मेडिकल करायचंय. कोणत्याही क्षेत्राकडे जाण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स खुले राहतील. याच्याबरोबर बी-एससी, बी-सी-ए सारखे कोर्स हे तुमच्यासाठी अवेलेबल असतील. म्हणून ज्यांना कन्फ्यूज आहेत त्यांनी आत्ता निर्णय नाही घेतला तरी चालेल. त्यांनी 11वी-12वी ॲडमिशन घ्यावं. ज्यांना ठरलेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला जायचं आहे आणि आत्ताच्या पर्सेंटेजनुसार चांगलं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा कॉलेज त्यांना मिळतंय. अशा मुलांनी डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही. कारण की आत्ताच ते त्यांच्या यात सांगायची गोष्ट एक आहे, की तुम्ही आपल्या पर्सेंटेजनुसार चांगलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. गव्हर्नमेंट कॉलेज असतील, टॉपचे कॉलेज असतील, हे मिळाले तर तुम्हाला फ्युचर चांगलं चांगलं राहतं. पण काय होतं डिप्लोमा कॉलेज आपण जर चांगलं निवडलं नाही, भविष्यात पर्सेंटेज जरी कमी मिळाले, तर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळणं तेवढंच अवघड होऊन बसतं. म्हणून निर्णय हा योग्य विचार करून आणि सगळ्या बाजूचा विचार करून घ्यायचा असतो. म्हणून 10वी नंतर या सगळ्या गोष्टी माहीत असणं, त्याचबरोबर योग्य तो निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या बाबतीत कोणतीही अडचण असेल किंवा शंका असेल, तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला करिअरच्या पुढच्या वाटासाठी मदत करण्यासाठी हा चॅनल नक्की उपयोगी आहे. धन्यवाद.